मागील 2 ते 3 दिवसापासून पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या पावसामुळं पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचं असणारं खडकवासला धरण, या खडकवासला धरणातून सायंकाळी 7 वाजता जवळपास 8,700 क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात येत होता. मात्र आत्ता 9:30 वाजता तो विसर्ग वाढवण्यात आला असून तो विसर्ग जवळपास 12,434 क्युसेक्स इतका झाला असून सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे बंड गार्डन या ठिकाणाहून जो विसर्ग दौंडमार्गे मिसळतोय तो सुटलेला विसर्ग सायंकाळी 8 वाजता जवळपास 38,608 क्युसेक्स इतका विसर्ग आहे. बंड गार्डन येथे येणारं पाणी जे पवना, मुळा, मुठा नद्यांमधून येतं. त्याच पद्धतीनं या नद्यामध्ये पुणे जिल्ह्यातील विविध धरणांमधून जसं की पवना असेल, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, कासारसाई आणि खडकवासला या धरणामधून जे पाणी सोडलं जातं ते सर्व नद्यांचं पाणी बंड गार्डन येतं एकत्रित येतं आणि बंड गार्डन इथून ते पाणी पुढं दौंड इथं मोजलं जातं आणि दौंडवरून येणारा जो काही विसर्ग आहे तो विसर्ग थेट उजनी धरणामध्ये मिसळतोय. त्यामुळं उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये जोरदार वाढ होण्याची शक्यता आहे. झपाट्याने उजनी धरण या ठिकाणी वाढणार आहे. आजची अपडेट आपण पाहिली तर उजनी धरण जवळपास 60% भरलं आहे. मात्र बंड गार्डन आणि दौंड येथील जर विसर्ग पाहिला तर उजनी हे लवकरच शतक गाठणार अशी शक्यता या ठिकाणी वर्तवून येते. पुणे जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये जो काही पाऊस पडतो त्याचा परिणाम म्हणून बंड गार्डन या ठिकाणाहून मोठा विसर्ग येतोय आणि त्याचा परिणाम पुढे दौंडमधून उजनीत येतोय. त्यामुळे उजनी यावर्षी जूनमध्येच भरणार आहे का अशी शक्यता या ठिकाणी वर्तवून येते आणि याकडंच सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या ठिकाणी लक्ष लागून राहिलं आहे.